नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक नवी कोरी सुंदर मस्त पैठणी घेऊन आज मी भेटतोय डोंबिवली पूर्व सुनील नगर मधल्या मारुती महादेव नगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या ठाणेकर कुटुंबियांना. मूळची कोल्हापूरची असलेली ही फॅमिली गेली 15 वर्षे डोंबिवलीमध्ये राहते. कोल्हापूरची आहे जाऊबाई. मग बघूया कोण जिंकणार हो पैठणी, फारल्या का दाखल्या. चला इच्छोरीत त्यांनाच. नमस्कार. थँक्यू. माझं स्वागत त्यांनी केलेलं आहे, पण कोल्हापूरचे ठाणेकर मी पहिल्यांदाच पाहिले. कोल्हापूरचे ठाणेकर काय आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. पण आता ओळख करून घेऊयात कुटुंबाची. थोरल्या जाऊबाई ओळख करून घ्या. आमचे सासूबाई, हे माझे मिस्टर, हा माझा धाकटा मुलगा, मोठा मुलगा कॅम्पला गेलाय, आणि मागे माझ्या मावस सासूबाई, आणि ही माझी नणंद. आणि आता जाऊया धाकट्या जाऊबाईंकडे. माझं नाव शिल्पजा रुपेंद्र ठाणेकर. हे माझे मिस्टर रुपेंद्र ठाणेकर. ही माझी धाकटी मुलगी निरंजनी. ही माझी मोठी मुलगी सम्राज्ञी. हे माझे मावस धीर गणेश. आणि हे आमचे फ्रेंड सर्कल. कुटुंबाची छान ओळख झाली. आता करूयात सासूबाईंची गोड गप्पा. सुरुवात करूयात आपला कार्यक्रम. होम मिनिस्टर जाऊबाई. आणि आता माझ्यासोबत आहेत कुटुंबातल्या सासूबाई सौ इंदुमती ठाणेकर. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमच्या सुना सज्ज झाल्यात खेळायला. कसं वाटतंय? छानच वाटतंय. तुमचं एकत्र कुटुंब होतं का तुम्ही ज्यावेळेला सुनबाई म्हणून घरात आलात? हो. मग तुम्हाला मॅनेज करणं कसं सोपं गेलं की जरा कठीण गेलं? कठीण गेलं, कारण मी मुंबईची, ढिला रोडची, आणि दिला मला मलकापूरला. आणि वयाच्या 15 वर्षी माझं लग्न झालं. काय सांगताय? हो. मग 15व्या वर्षापासून तुम्ही सगळं ते घरातले सगळं कामं विमं सगळे. बरं. सगळे शेती म्हैशी होत्या आमच्या, सगळे कष्ट केले. सगळे कष्ट केले. मग आताच्या ज्या नवीन पिढीतल्या सुनबाई आहेत ज्यांना हे सगळं शक्यतो माहिती नसतं, त्यांच्याशी जुळवून घेताना असं नाही वाटत आम्ही खूप कष्ट केलं जरा कमी? त्यांच्या नशिबाने त्यांना सुख आले तर का येऊ देत ना सुख. वा वा वा, हे उत्तर मला आवडलेलं आहे. त्यांच्या नशिबाने त्यांना सुख आलं त्यांनी घेतलं पाहिजे. हो. आणि उखाणा आठवतं का लग्नात घेतलेला यांच्यासाठी? मुंबईत झाली मारामारी, पुण्याला गेली वर्दी, साताऱ्यात गर्दी, कराडात खटला, इस्लामपुरात तुटला, वाटेगावचा वाटाणा, कडेगावचा फुटाणा, बंदरचा मेवा, कोकणची खारीक, लवंगा बारीक, डिग्रजची रामफळा, डिग्रजची ओलांडो, शिव पुढं लागले खामगाव, खामगावात करवंदीच्या जाळीला, दाट गुलजार, पंढरपूर शाळ, टिकलं गुंड चार, टिकचं सोनं, नतीचं मोती, नतांनी राती, नतीचं दांडा लवचिक, डोरले केला अवचित, हृदय सोडून सुटी जोडी, चाळ तोडमन तार, आणि नाव घेते राजाराम हौशाची नार. क्या बात आहे. हा उखाणा मला लिहून दे नंतर. आणि आता उखाणा एवढा लांब तुम्ही घेतलात, पण पटापट आता उत्तर द्या 5 प्रश्नांची. 5 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. दोघी सुनांपैकी एकीची निवड करायची, आणि प्रत्येक बरोबर उत्तराला, म्हणजे बरोबर तर उत्तर देणार, पण त्या सुनबाईंना 10-10 गुण जाणार आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचा आवडता पदार्थ खावासा वाटला तर कुठल्या सुनेला तयार करायला सांगा? शिल्पाला. धाकट्या सुनबाईंना. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचं सण चुकून डोकं कधी दुखलं किंवा पाय दुखतात असं वाटलं तर कुठल्या सुनेला हक्कानं चेपायला सांगा? मोठी सुनबाई. बर. आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. घरात कुठलं कार्य निघाल्यास कुठल्या सुनेवर अधिक जबाबदाऱ्या सोपवा? शिल्पावर. धाकट्या जाऊबाईंवर त्या जबाबदारी सोपवणार आहे. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारतोय. समजा घरात वाद होतोय असं वाटलं तर कुठल्या सुनबाई तो टाळण्याचा प्रयत्न करतात? थोरली. थोरल्या सुनबाईंना त्यांनी 10 गुण दिलेले आहेत. वा. आणि आता पुढचा आणि 5वा प्रश्न आहे. घरात तुमचं सगळ्यात जास्त कोण ऐकतं? मोनाली बहिणी म्हणजे थोरल्या जाऊबाईंनी असं त्यांनी उत्तर दिलं आहे. वा, छान तुम्ही उत्तर दिलीत. आता ते गुण त्यांना मिळालेले आहेत. काही टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम होणार नाही. मी आहे तुमच्या बाजूने. आणि आता आपण कुठे जातोय? जाऊबाई आहेत की त्यांना भेटूयात. चला भेटूयात दोघीही जाऊबाईंना. दोघीही जाऊबाईंसोबत आता खेळायचं आहे बझर राऊंड. तयार आहात? बझर पण तयार आहे. बरं, मला सांगा की तुम्ही अशाच हसत खेळत राहता की आजच्या पुरत्या फक्त हसत खेळत आहात? नाही नाही नाही, रोज असं असतो. बरं, स्वभावच हसराय म्हणायला हरकत नाही. चालेल. बरं, असं कधी एखादा प्रसंग घडला का आयुष्यात की ज्याच्यामुळे तुम्हाला कळलं की एक लक्षात राहणारा प्रसंग की जाऊबाई म्हणजे काय असतात किंवा एकत्र कुटुंब किती महत्वाचं आहे? 26 जुलैला खूप जोरात पाऊस झाला होता. तेव्हा इथे बारवी डॅमचं सगळं पाणी सोडलं होतं आमच्या साईडला खाली सगळं. आणि जुन्या घराच्या इथे आम्ही राहत होतो कचरू भवन मध्ये, आणि ही तिथे खालीच राहायची. ग्राउंड फ्लोअरला राहायचं. सगळं पाणी एकदम अचानक रात्रीतून आलं, वरती भरलं. मग आम्ही सगळं ह्यांचं सामान आमच्याकडे सगळं शिफ्ट केलं. ग्राउंड फ्लोअरचे सगळे. म्हणजे जुन्या घरी आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो.
आणि तेव्हा इतकं रात्रीत अचानक 2 वाजता दरम्यान पाणी एकदम पाणी वाढलं एकदम वाढलं ते, आणि तेव्हा इतकी पंचायत झालेली की अक्षरशः ते प्रसंग लाईट लक्षात पण नव्हता. नाही, पाणी पण नाही, आणि आम्हाला दूध पण मिळालं नाही तेव्हा. बापरे. पण कुठल्याही प्रसंगाला, बिकट प्रसंगाला एकत्र होय. कुटुंब कसं सामोरं जाऊ शकतं याचं ते उदाहरण होतं. पण आता तसं असलं तरी सुद्धा पैठणी एकीनेच जिंकायचे बरं का. आणि आता खेळूयात बझर राऊंड. 5 प्रश्न आहेत, प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये बक्षीस आहे. आणि ज्या सुनबाई पहिल्यांदा बझर वाजवणार त्यांनी उत्तर द्यायचंय. उत्तर चुकलं प्रश्न पास होणार आहे. ओके. समजलं? पहिला तुमच्यासाठी प्रश्न आहे, कुटुंबानं एकत्रपणे कुलदैवताचं दर्शन किती साली घेतलं होतं? लवकर 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 लवकर. 2005 ह्यांचं लग्न झाल्यानंतर. 2005 असं तुमचं उत्तर आहे. उत्तर तुमचं चुकलंय. तुम्ही द्या उत्तर. किती साली? 1995. नाही, दोघींनी उत्तर चुकीचं दिलंय. बरोबर उत्तर होतं 2003 साली. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुमचे दोघींचे मिस्टर मुंबईत एकत्र कधी आले? किती साली एकत्र आले? 1995 हा ते त्यावेळी आले 95ला. असं कसं चालेल? दोघींनी मला मनानं खूपच एकत्र येत यांनी उत्तर दिलं. आता होणार काय माहितीये का? बक्षीस यांना जाणार. होय. नियमानुसार आता या बोलल्या, त्याच्यामुळे बक्षीस यांच्याकडे गेलं. अभिनंदन. अभिनंदन. रोख 200 रुपये. खूपच एकत्र आहात तुम्ही मनानं. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, मूळ घरात, तुमच्या मूळ घरात सासूबाईंनी सुरू केलेली प्रथा कोणती? हरतालिका पूजन. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि थोरल्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोख 200 रुपये. अभिनंदन. वा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांचा आवडता पदार्थ कोणता? पालेभाजी. पालेभाजी नाही, उत्तर चुकलेलं आहे वहिनी. नाही, पालेभाजीच आवडते त्यांना. पण सासूबाईंनी आम्हाला उत्तर खरं काय आहे ते दिलेलं आहे. तुम्ही उत्तर द्या ना. पावट्याची आमटी आवडते. दोघींचं उत्तर चुकलेलं आहे. आणि बरोबर उत्तर आहे पुरणपोळी. कारण ते सासूबाईंनी सांगितलेलं उत्तर आणि मे बी ते चुकीचं नसावं. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, एकत्रितपणे देवदर्शनाला कधी गेला होता ते सांग. याच वर्षी गेलेलो आम्ही, सासूबाई वगैरे आम्ही एकत्र. आता साल सांगा. 2011 नाही सॉरी 2010. उत्तर चुकलंय. तुम्ही? 2004. नाही, उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर होतं 2006. शेगावला गेला होता तुम्ही. बर, मला वाटतं की तुम्ही 5 प्रश्नांपैकी बऱ्यापैकी उत्तर दिली. माझ्याकडे खूप पैसे शिल्लक राहिले. किती जिंकलात? 200 म्हणजे एकच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तुम्ही. काही हरकत नाहीये. पुढे छान खेळा आणि अशीच फायटिंग स्पिरिट राहू द्या.